वैभव नाईक हे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत आणि उदय सामंतांनी सांगितले की त्यांनी चांगल्या माणसांसोबत राहावं, चांगल्या माणसांसोबत यावं। आपल्यासोबत वैभव नाईक आहेत। उदय सामंत म्हणतात की ते तुमच्या कॉलेजपासूनचे मित्र आहेत, त्यामुळे वेळोवेळी तशा प्रकारचा म्हणजे चर्चा तुमच्याशी केली की तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत यावं। खरंच अशी चर्चा झाली आहे का आणि तुमचं त्यावर उत्तर काय? खरं तर उदय सामंत हे माझे मित्र आहेत, परंतु उदय सामंत जेव्हा सत्ता परिवर्तन झालं त्यावेळीच उदय सामंतांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडल्यानंतर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये फायदा तोट्याचा कधीही विचार केला नाही। तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या एकत्र करण्यासाठी आम्ही उद्धव साहेबांबरोबर राहिलो आणि यापुढच्या काळानुसार उद्धव साहेबांबरोबरच आम्ही राहणार आहोत। नाही, पण ते असंही म्हणतात की एकनाथ शिंदे या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील आणि नारायण राणे यांचा सल्ला घेतला जाईल वैभव नाईकांना सोबत घेण्यासाठी, म्हणजे चर्चा इथपर्यंत गेली। खरं तर मी याआधीसुद्धा म्हणजे गेल्या आमदार असतानासुद्धा कोणाला भेटलो नाही किंवा आतासुद्धा कुठली चर्चा केली नाही, परंतु माझ्यावर बोलण्यानं नारायणांना कोणताही हक्क नाही। मी निष्ठावंत राहिलो आहे आणि निष्ठावंत आहे। नारायणांसारखा जेव्हा सत्ता असेल तेव्हा त्या पक्षात जाण्याचं काम राणेंनी केलेलं आहे। काँग्रेस असून देत, शिवसेना असून देत किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा ते फक्त सत्तेसाठीच आहेत। ते त्या पक्षाशी सुद्धा आजसुद्धा भारतीय जनता पार्टीशी निष्ठावंत नाहीत, कारण त्यांनी आपल्या एका मुलाला शिंदे शिवसेनेमध्ये पाठवलं की ज्या बाळासाहेबांबद्दल ते बोलत होते त्यांच्याकडे पाठवलं। आणि खरं तर मी एकनाथ शिंदे साहेब यांना कधीही भेटलो नाही, पक्षफुटीनंतर भेटलो नाही किंवा आताही भेटलो नाही। परंतु राणे मात्र कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र एकनाथ शिंदेंच्या बंगल्याच्या बाहेर कशा फेरे मारत होते, बंगल्यावर किती वेळा जात होते हे आपण सर्वांनी बघितलं असेल। आणि त्यामुळे राणेंना माझ्यावर बोलण्याचा कोणताही हक्क नाही। राणे शिंदेंच्याच बंगल्यावर घिरट्या घालून त्यांनी आपल्या मुलग्याला तिकीट घेतलं आणि सामंतांना किंवा एकनाथ शिंदेंना माहिती आहे की त्यांच्या मुलाचा विजय म्हणजे राणेंच्या मुलांचा विजय, तिथले आमदार हे फक्त पैशाच्या जोरावरच या ठिकाणी विजय झालेला आहे। म्हणून काल त्यांचा जो आभार मेळावा होता तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एकमेव आभार मेळावा असेल की जो खुर्च्या रिकामी असलेला आभार मेळावा होता आणि त्यामुळे त्यांना लोकांचा संपर्क नाही हे माहिती आहे आणि त्यामुळे ते मला माझ्यासाठी प्रयत्न करत असतील। परंतु मी उद्धव बाळासाहेब कोण प्रयत्न करते? उदय सामंत करतात की नारायण राणे करतात? नाही, उदय सामंतांनी आपण म्हटलं त्याप्रमाणे सांगितलं। आग्रह करत म्हणजे तुमची चर्चा केली की तुम्ही या ते कसं म्हणतात? मी त्यांना कधी वर्षभरात कधी भेटलोच नाही, उदय सामंतांना भेटलो नाही। परंतु ते जर म्हणत असतील तरी पण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहोत आणि यापुढच्या काळानुसार त्यांच्यावर राहू। फक्त चर्चेसाठी असं केलं जातंय, कारण ते म्हणतात की मी त्यांना तशी सांगितलं की तुम्ही या आमच्यासोबत। तुमच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं सर, मला काही स्वतः भेटले नाहीत आणि भेटण्याचा प्रश्न आहे। आम्ही गेलो असतो तर 3 वर्षापूर्वीच गेलो असतो। आग्रह केला जातोय त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, आग्रह केला हा त्यांच्या स्वार्थासाठी करत असतील ते, परंतु जो काही निर्णय आला विधानसभेच्या त्या निर्णयाला आम्ही मान्य करून आम्ही आमचं काम पुढे चालू ठेवलं आहे आणि आम्ही आमची भूमिका, विरोधाची भूमिका योग्य पद्धतीने आम्ही बजावत होतो आणि यापुढच्या काळानुसार बजावू। असं म्हणतात की योग्य माणसांसोबत वैभव नाईकांनी राहावं। आता योग्य माणसं ही कशी ओळखायची? आम्ही आहोत ती आमची योग्य माणसं आहेत आणि आम्ही त्यांच्यावर काम करतो। त्यामुळे होते वैभव नाईक। उदय सामंत ज्या प्रकारे म्हणतात की वैभव नाईकांनी शिंदेच्या शिवसेनेत यावं तशा प्रकारे ते आग्रह करतायत। एकनाथ शिंदे यावर निर्णय घेतील असंही म्हणतायत, मात्र त्यावर वैभव नाईकांनी स्पष्टीकरण दिलेले आहे की मी कुठेही जाणार नाहीये, मी ठाकरेंच्या शिवसेनेत आहे आणि राहणार। कॅमेरामॅन अरविंद वारगे समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।